ताई, बोकारा ग्रामपंचायत चुनाव आज आपण श्रीगणेश केलेला आहात. हे चुनाव लेट 4 वर्ष झाले आहे, लेट झालेले आहे. एक आरोप आहे, आपल्यावर आरोप आहे, जनतेचा, माझा नाही, की मागील कित्येक वर्षापासून काँग्रेसची सरकार इथं होती, काँग्रेस सरपंच होतं, पण तरी विकास कामं झालेले नाही. दुसरी गोष्ट, विकास कामं झाले त्यामुळे जनतेने फेरबदल करून बीजेपीचे सरपंच हे पुन्हा निवडून आणले. ते पण विकास कामं त्यांनी केलेले नाही, पण ते कुठं ना कुठं आरोप आपल्यावर येत आहे. काय सांगणार आपण? तुम्ही म्हटलं की जेव्हा काँग्रेसची इथे सत्ता होती तेव्हा काम केलेलं नाही आहे, हे जनतेचा आरोप आहे. हा जनतेचा आरोप नाही, हे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा आणि नेत्यांचा माझ्यावर आरोप आहे. त्याचं एकमेव कारण आहे की त्यांनी जे 3.5 वर्ष या ठिकाणी ग्रामपंचायतीमध्ये बोखारा गावातील जनतेने त्यांना दिले होते. त्यांचा सरपंच निवडून दिला, त्यांचे बहुमत होतं. पण 3.5 वर्षामध्ये या बोखारा गावाची काय अवस्था या लोकांनी करून दिली ते सर्व बोखारा गावाच्या जनतेसमोर आहे. त्यांनी म्हटलं की इथे कुंदा राऊतनी काही काम केले नाहीये. बोखारा ग्रामपंचायत इथे बाजूनच आहे, त्याच्या मागे जो प्लांट आहे तो जलजीवन मिशनच्या अंतर्गत जिल्हा परिषद मधून मी आणलेला आहे. आणि 52 करोडची योजना बोखारा गावासाठी मी कन्हान नदीवरून पाणी आणलंय. त्यांचा आमदार साहेब 10 वर्षापासून आमदार होते, मग तेव्हा बोखाऱ्याच्या जनतेला पाणी भेटत नव्हते, तर तेव्हा आमदार साहेबाला दिसलं नाही का? कुंदा राऊत पोटनिवडणुकीमध्ये जिल्हा परिषदला गेली आणि तिने ती योजना आणली, तेव्हाच ही योजना आली. कुंदा राऊत जेव्हा जिल्हा परिषद या ठिकाणून निवडून गेली तेव्हा विकास निधी या गावासाठी आणलेला आहे. इथे तुम्ही बघितलं असेल महादेवाचं मंदिर आहे, शिवटेकडी म्हणून प्रसिद्ध आहे गावामध्ये. त्या महादेवाच्या मंदिरामध्ये मी 2 करोडचा निधी महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री सुनील केदार साहेब असताना मी आणला. यांचे आमदार हर शिवरात्रीला तिथे दर्शन करायला जायचं, पण लाख रुपये पण आमदार साहेबांनी आपल्या निधीतून दिले असेल तर आपल्या जनतेसमोर त्यांनी सांगावं. तर हे जनतेचा आरोप कुंदा राऊतवर नाही आहे, हा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा आणि त्यांच्या नेत्यांचा आरोप आहे. 3.5 वर्षामध्ये बोखारा ग्रामपंचायत विकून खाल्ली. त्यांच्या या ठिकाणी त्यांनी 3.5 वर्षामध्ये इतके लोक सस्पेंड झालेले आहे. आता एक जोशी ग्रामविकास अधिकारी तो सुद्धा सस्पेंड झालेला आहे. तोही आरोप माझ्यावर आहे. आमदार यांचे, पालकमंत्री महोदय यांचे, मुख्यमंत्री महोदय यांचे, आणखी जिल्हा परिषदमध्ये प्रशासक, आणि तरी त्यांना असं वाटतं की कुंदा राऊतनी जाणून बुजून याला डिस्क्वालिफाय केलाय. मी नाही केलेला आहे. संविधानाच्या भरोशावर यांनी केलेल्या भ्रष्टाचारासाठी कुंदा राऊत आणि कुंदा राऊतच्या कार्यकर्त्यांनी जी लढाई लढली त्याचा विजय झालेला आहे. या लोकांनी 7 रस्ते असे आहे, 7च रस्त्याने असा करोडो रुपयाचा भ्रष्टाचार मी उपाध्यक्ष असताना पण काढला आणि आता उपाध्यक्ष नाही या जिल्हा परिषदला 1 वर्ष अगोदर माझा कार्यकाळ संपला तरी मी जनतेची लढाई लढतच आहे. आणि ते भ्रष्टाचार यांचे बाहेर काढले म्हणून यांच्या पायाखालची वाळू गेली आणि ते माझ्यावर आरोप लावत असतात. पण मी बोखारा गावातील सर्व जनतेला मी विनंती करते की 1.5 वर्षासाठी ही पोटनिवडणूक लागलेली आहे. माझा उमेदवार सरपंच पदाचा रणजितसिंग चव्हाण आहे, याला तुम्ही निवडून द्या. वार्ड नंबर 2चे उमेदवार बिजूभाऊ आवडे आहे. आमच्या वार्ड नंबर 5चे उमेदवार आमचे वैदभाईंची जे सीट होती सादाभाई खान तो ते आहे. आणि वार्ड नंबर 1चे उमेदवार आमची सहारेताई आहे. त्या उमेदवारांचे चुनाव चिन्ह कपाट आहे आणि रणजित सिंग चव्हाण यांचा चुनाव चिन्ह सिलेंडर आहे. सरपंच पदाच्या उमेदवार आहे. या तीनही माझ्या वार्ड मेंबरला आणि सरपंच पदाचे उमेदवार असणारे रणजित सिंग चव्हाण यांना जनतेने 1.5 वर्षासाठी निवडून द्या. 1.5 वर्षामध्ये जे यांनी 3.5 वर्षामध्ये जे भ्रष्टाचार केला तो भ्रष्टाचार, यांनी केलेली दबंगगिरी जी आहे ग्रामपंचायतमध्ये, एक सामान्य माणूस सुद्धा तिथे आपला स्वतःची एखादी कुठली अप्लिकेशन द्यायची असेल किंवा एखादं त्याला पत्र घ्यायचे असेल तर एवढी उजागरी तिथे नाहीये, एवढी दबंगगिरी आहे. ही दबंगगिरी मी माझ्या सरपंच आणि हे जे वार्ड मेंबर राहील यांच्या माध्यमातून दूर करून देईन. सामान्य माणूस हा तिथे न भीती कुठली न राहता तिथे जाणार, त्यांचे काम होणार आणि विकास काम होईल. आणि यांनी 3.5 वर्ष भ्रष्टाचाराचं जे पाप केलाय ते जनतेसमोर आणील एवढी या ठिकाणी मी बोखारा गावातील सर्व मतदार बंधू आणि भगिनींना मी विनंती करते
की एक वेळा पुन्हा कुंदार राऊतच्या पॅनलवर आपण विश्वास ठेवा. माझ्या ऑथेंटिक काँग्रेस पक्षाचं पॅनल हे विकास पॅनल आहे. काही लोकांनी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांचे फोटो छापलेले आहे. त्यांचं जिल्हा परिषद इथे येत नाही, त्यांची विधानसभा इथे येत नाही, त्यांचा तालुका सुद्धा इथे येत नाही. पण आपली दुकानदारी चालवण्यासाठी भाजप पक्षाची बी टीम म्हणून काँग्रेसला पाडण्यासाठी हे काम करत आहे. तर कृपया जनतेने याची सुद्धा नोंद घ्यावी की हे पॅनल आमच्या काँग्रेस पक्षाचं नाही आहे. आजच आमचे जिल्हाध्यक्ष अश्विनजी बैस यांनी निवडणूक आयोगाला पत्र दिलेलं आहे, जे आता तहसीलमध्ये, की हे आमचं ऑथेंटिक पॅनल नाही आहे. यांनी फक्त काँग्रेस पक्षाला पाडण्यासाठी सुपारी घेतलेली आहे भारतीय जनता पार्टीकडून आणि हे हर वेळेस काँग्रेसच्या विरोधात पॅनल लढवत असतात. तर या लोकांची दुकानदारी बंद करावी ही सुद्धा जनतेला मी विनंती करते. आणि विकास पॅनलचे माझे चारही उमेदवार आहे, त्यांना निवडून द्या. ताई, मला एक सांगा, कुठंतरी तुम्ही ह्या गावातल्या विकास कामाला अडथळा आणत आहात असा पण आरोप आहे. हे फक्त मी तुम्हाला सांगितलं ना, भारतीय जनता पार्टीचा भ्रष्टाचार थांबवला, त्यांचे सचिव सस्पेंड झाले म्हणून ते माझ्यावर आरोप लावते. त्यांच्याजवळ त्यांनी विकास केला तर दाखवाव ना. त्यांचे आमदार 10 वर्षापासून तर त्यांच्या विकास कामं म्हणजे ऑन पेपर आहेत, फंड उचललेला आहे, पण रस्ते गायब आहेत, रोड नाही बनलेले आहेत. प्रूफ दिलेले आहे मी. मला सांगा की आमदार त्यांचं, मी पहिलेही म्हटलं, आमदार त्यांचे, पालकमंत्री महोदय त्यांचे, मुख्यमंत्री महोदय त्यांचे. मी तर साधी काँग्रेस पक्षाची एक कार्यकर्ता म्हणून लढाई लढत आहे जनतेसाठी. तर मी एवढी पॉवरफुल आहे का की त्यांच्या सचिवाला मी आता 8 दिवसा अगोदर सस्पेंड केलं? पॉवरफुल माझं संविधान आहे, पॉवरफुल माझ्यामध्ये जनतेसाठी लढण्याची शक्ती आहे. आणि यांनी केलेला भ्रष्टाचार मी प्रूफ सहित दिला, म्हणूनच यांचा ग्राम विकास अधिकारी हा सस्पेंड झालेला आहे. तर हे तर माझ्यावर आरोप लावतील ना, हे थोडी ना सांगतील आम्ही चोऱ्या केल्या म्हणून कुंदार राऊतनी सस्पेंड केलं. त्यांच्याजवळ मुद्देच नाही आणि जनतेला माहित आहे. आज साधी जनता तिथे जाऊ शकत नाही. व ग्रामपंचायतमध्ये एवढी दहशत त्यांनी पसरवलेली आहे. या गावामध्ये जे कर्मचारी लावायला पाहिजे नव्हते, बाहेरच्या तालुक्यातले कर्मचारी लागलेले आहे इथे. काऊन गावामध्ये सुशिक्षित बेरोजगार महिला पुरुष नाहीये, तुम्ही बाहेरचे लोक आणून लावल्या. हा सगळा भ्रष्टाचार या 1.5 वर्षामध्ये कुंदार राऊत माझ्या सरपंचाच्या माध्यमातून आणि माझे जे ग्रामपंचायतचे सदस्य निवडून त्यांच्या माध्यमातून मी दाखवेल जनतेला. या 1.5 वर्षासाठी मी जनतेला हात जोडून विनंती करते की आपण काँग्रेस पक्षाच्या पॅनल सिलेंडरवर जो रणजित सिंग चव्हाण सरपंच पदावर आहे आणि कपाटावर चुनाव चिन्ह आहे, हे माझे वार्ड मेंबर. ताई, अजून एक आखरी प्रश्न असा आहे की आपण जे उभं केलेले आहेत सरपंचसाठी रणजित सिंग, हे असं माहीत पडलेलं आहे विरोधाभासात म्हणून की काही अजून दुसऱ्या माध्यमातून की हे बाहेरचे आहेत, गावातले नाही, गावातले आहे ते असे आरोप चालवले आहे की बाहेरचे उमेदवार आणलेले. म्हटलं ना की भारतीय जनता पार्टीच्या ज्यांनी पॅनल उभं केलंय सरपंचासाठी आणि वार्ड मेंबरसाठी, त्यांच्याजवळ मुद्देच नाही आहे ना. मग माझा उमेदवार बाहेरचा आहे, आम्ही भ्रष्टाचार बाहेर काढला तर आम्ही त्यांचा विकास काम थांबवत आहे. मुद्द्यावर बोलायला पाहिजे. लोकांची दिशाभूल 3.5 वर्षात तुम्ही केली आहे. आता जनता दाखवेल की कुंदार राऊत खरी आहे की भारतीय जनता पार्टी भ्रष्ट पार्टी, जे यांनी 1.5 वर्षात जे पाप केलं बोखारा ग्रामपंचायतमध्ये, ती खरी आहे. ती 28 एप्रिलला मतदार दाखवून देईल. दररोज घरोघरी स्वच्छ पाणी, दुसरा म्हणजे बोखारा येथील मंगल कार्यालयाची संपूर्ण दुरुस्ती, तिसरा गरजू लोकांना पट्टे वाटप, हक्काची जागा, चौथा स्मशानभूमीचे सौंदर्यीकरण, पाचवा प्रत्येक वार्डात हाय मास्ट लाईट, सहावा गावासाठी 24/7 हेल्पलाईन नंबर, सातवा संकटाच्या वेळी मोफत शववाहन, आठवा जिवंत व मेलेल्या गुरांसाठी योग्य व्यवस्था. घडून विचार करा, तिचा झाला साथ द्या. येत्या निवडणुकीत बटन दाबून रणजित चव्हाण यांना सरपंच पदाकरिता प्रचंड अशा बहुमताने विजयी करा आणि कपाट या ठिकाणीवर बटन दाबून विजयकुमार बापूराव भावे यांना प्रचंड अशा बहुमताने विजयी.